आता काय पुढचं प्लॅनिंग? माझं नाव धनंजय परशुराम वाघमारे आहे. नुकताच माझा सीएचे रिझल्ट लागलेला, सीए फायनलचा. त्याच्यामध्ये मी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर केलं सीए फायनल. आणि माझ्या घरची परिस्थिती आणि माझे वडील खूप मेहनती होते आधीपासूनच. ते भाजीपाल्याचा बिझनेस करायचे आणि त्यांची परिस्थिती बघून मला असं कधीतरी वाटलं, की लहानपणी वाटलं, की त्यांच्यासाठी काहीतरी करावं. त्यांच्या काही म्हणजे या परिस्थितीपासून आम्हाला लांब जायचं, म्हणजे याच्या पुढे जायचंय. मी मग अभ्यासात हुशार, लहानपणापासून हुशार असून माझ्या भावाने शुभम शिंदेने मला गायडन्स दिला, की तू सीए करू शकतो, कारण अभ्यासात लहानपणापासूनच मी हुशार होतो. तर मी मग तो सीएचा सिरियसली घेतला आणि अभ्यास करायला लागलो. आणि तसंच 10वी नंतर मी कॉमर्स घेतला आणि 12वी नंतरही मी सीएची तयारी सुरू केली. मग काही दिवसांनी मला कळालं, की आपल्या उल्हासनगर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे. मग तिथे गेल्यावर मला अजून प्रेरणा मिळाली. तिकडे गरीब घरातून खूप लोक येऊन खूप अभ्यास करायचे. त्यांना बघून बघून मला अजून प्रेरणा मिळाली आणि तसंच मोटिवेशन घेत घेत मी अजून अभ्यासात माझी रुची वाढायला लागली. आणि माझी मम्मी पप्पांची परिस्थिती रोज आणि रोज बघत गेलो तर अजून मला अभ्यास करू वाटायला लागला. तर मग जेव्हा जेव्हा जवळजवळ माझी परीक्षा येत होती सीए फायनलची, तर मी काही महिन्यांसाठी सुट्टी घेतली आणि पूर्ण अभ्यासावर लक्ष दिलं. म्हणजे कमीत कमी वेळ मी माझा वाया घालायचा. आणि तसं अभ्यास करत करत मग जानेवारीमध्ये माझी एक्झाम होती. मग काही महिन्याने मार्चमध्ये काल रविवारी रिझल्ट लागला. आणि रिझल्ट बघताच तर खुशीचा जे आनंदाचा क्षण होता, तो म्हणजे कधी येणार नाही असा क्षण होता. मग तेव्हा वाटलं, की माझी मम्मी पप्पांचे स्वप्न पूर्ण झाले. आणि याच स्वप्नामुळे आता माझ्या नावापुढे सीए धनंजय परशुराम वाघमारे असं मला ओळखतील आता पुढे जाऊन. तर हे माझं जे काही आता मी सीए झालो त्याचं पूर्ण क्रेडिट माझ्या मम्मी पप्पांना जातो, कारण त्यांच्यामुळे जे काही आता झालो ते त्यांच्यामुळे झालं. त्यांच्या सपोर्ट शिवाय झालंच नसतं. आणि माझे काका पण आहेत, त्यांचा पण लहानपणापासून मला खूप सपोर्ट लागलाय. त्यांचा पण खूप खूप आभारी आहे मी. आणि थँक्यू सो मच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.